छत्रपती शाहू मैदानावर पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या 5व्या दिवशी आज शिवाजी तरुण मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धापासूनच शिवाजी तरुण मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळानं या दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मध्यंतराला अवघा 1 मिनिट बाकी असताना संकेत अनिल साळोखे यानं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी संध्यामठ तरुण मंडळाचा श्रीकांत माने, हर्षल जरग, ऋषिकेश तांबे यांनी खोलवर केलेल्या चढाया शिवाजीचे खेळाडू रोखण्यात यशस्वी ठरले. सामना रंगात आला असताना शिवाजीच्या रोहन अडनाईक याचा पाय संध्यामठच्या प्रवीण साळोखे याला लागल्यानं साळोखे खाली कोसळला. यावरून दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये काही मिनिटं शाब्दिक वादावादी झाली. शिवाजीचा रोहन अडनाईक आणि संध्यामठचा कपिल शिंदे या खेळाडूंनी मैदानामध्ये अखिलाडू वृत्तीचं दर्शन घडवल्यानं मुख्य पंच शहाजी शिंदे यांनी दोघांना रेड कार्ड दाखवल्यानं त्यांना मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. संध्यामठच्या खेळाडूंनी गोलची परतफेड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळालं नाही. अखेर हा सामना शिवाजी तरुण मंडळानं 1-0 अशा गोलफरकानं जिंकला. शिवाजीचा योगेश कदम सामनावीर तर संध्यामठ तरुण मंडळाचा आशिष पाटील लढवय्या खेळाडू ठरला. पंच म्हणून शहाजी शिंदे, योगेश हिरेमठ, गौरव माने, श्रेयस मोरे यांनी काम पाहिलं. यावेळी किरण साळोखे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यात महिला प्रेक्षकांमध्ये पैठणीच्या मानकरी समृद्धी सरनाईक ठरल्या, तर भाग्यवान प्रेक्षक अक्षय पाटील हा ठरला. विजेत्यांना शिवाजी पाटील, पवन सरनाईक, बापू पाटील यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. उद्या दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे.